नमस्कार मंडळींनो, माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शेतकरी उद्योजक. तर मी आज आलेलो आहे आपल्या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील साले वडगाव या ठिकाणी, जे की आपल्या अहिल्यानगर आणि बीडच्या बाँड्रीवर आहे. तर या ठिकाणी एक शिवराज गोट फार्म आहे, तर त्याबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, शेजारी दिलेलं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला बघूयात आपण या शिवराज गोट फार्मबद्दल पूर्ण माहिती. तर नमस्कार सर. नमस्कार सर. तर सर्वप्रथम आपलं थोडा परिचय द्या करून. माझं नाव ज्ञानेश्वर जपकर, तालुका आष्टी, जिल्हा बीड, राहणार साले वडगाव. अच्छा, आता हा जो आपला गोट फार्म आहे तो कधीपासून आपण चालवतायत? सर, आपण गोट फार्म 2022ला चालू केलेला आहे. तर पहिला आपण गोट फार्म आपला छोटा साध्या प्रकारे केला होता. आता नवीन गोट फार्मची बांधणी केलेली आहे सर. आणि कोणत्या याच्या ब्रीडच्या वापरता आपण शेळ्या? सर, आपण काठेवाडी, उस्मानाबादी आणि बिट्टल, प्रॉपर बिट्टलमध्ये काम करतो सर. अच्छा, आणि आता आपण पहिले कशा प्रकारचा गोठा होता साध्या पद्धतीचा? पहिला एकदम छोटा शेड होतं, साध्या प्रकारचं. पहिल्यांदा सुरुवातीला छोटं शेड केलं होतं, आता मोठं शेड केलं आधुनिक पद्धतीने. आता हे जे आपण शेड बघतोय मागं पुढं, हे किती बाय कितीचं शेड आहे? हे सर शेड 30 बाय 60चं आहे. 30 बाय 60चं आहे. हा, आता याला लांबी 60 फूट आणि रुंदी 30 फूट. आणि या शेडला आपल्याला किती खर्च आला तरी? सर, या शेडला आपल्याला 4.5 ते 5 लाख रुपये खर्च आता या आला. गोट फार्म मध्ये तुमची तर प्रामुख्याने चारा कोणता दिला जातो इथं? जास्त कोणता उपलब्ध भेटतो एरिया वाईज? ह्या एरियामध्ये दोन्ही बी चारा भेटतो सर. एक सुका चारा बी भेटतो आणि ओला चारा बी. ओला चारा तर घरचाच आहे आपला, सुका विकत घ्यावा लागतो. ओल्या चाऱ्यामध्ये काय देता म्हणजे? ओल्या चाऱ्यामध्ये आपण कडवळ देतो, मका आणि मोरघास आणि घास. आणि आणि सुक्या चाऱ्यामध्ये तूर भुसकट आणि आंबीचं भुसकट. याच्या कॅपॅसिटी पुरी 100 नग बसतात सर. अच्छा, आणि आता आपण या शेडमध्ये खाली म्हणजे हे केलेलं आहे मुरुमच सर, आपण मुरुम शेळीला आहे ना उकरून बसायची सवय असते, त्याच्यामुळे आपण आहे ना कोबा न करता मुरुम ठेवलेला आहे. मुरुमच उत्तम, कारण की हिवाळ्याचा बी त्रास होत नाही. हिवाळ्यात जर कोबा असला तर त्या शेळ्यांना निमोनियाचा आजार होतो. आता हे ज्या बिटल शेळ्या आहेत त्याला कशा प्रकारे मागणी असते आणि त्याला कसं हे सांभाळावं लागतं त्याला? सर, बिट्टलला प्रामुख्याने सध्या जास्त प्रमाणात मागणी आहे. आणि सर, बिट्टलचं वैशिष्ट्य असे आहे, दुधासाठी आणि वाढीसाठी भरपूर सर मागणी आहे याला. म्हणजे कसं, म्हणजे क्वालिटीवरच याची किंमत सर क्वालिटीवर ठरते. याचं पिल्लू तुम्हाला सांगतो, एक 20,000पासून तर एक 50,000पर्यंत पिल्लू. अच्छा आहे क्वालिटी. आणि याची मागणी कुठं, शक्यतो मागणी कशी राहते? सर, आपल्याकडं शेतकरी लांब लांबून बिटल घ्यायसाठी येतात. खुराकाचं नियोजन कसं असतं? सर, आपण शेळ्यांना सकाळी एक 6 वाजता खुराक देतो. खुराकामध्ये पत्री पेंड असते आणि गहू असते आणि मका असते. अच्छा, आणि त्यामध्ये आपण मिनरल मिक्सचर देतो. सर, आपण सकाळी शेळ्यांना 6 वाजता खुराक दिला का, त्यानंतर आपण पिल्लं पाजवतो शेळ्यांना आणि त्यानंतर आपण मोर घास देतो त्यांना. आणि त्याच्यानंतर सुका चारा देतो आणि संध्याकाळी एक 6च्या दरम्यान ओला चारा देतो. ओल्या चाऱ्यात एक मका, घास आणि कडवळ यांची कुट्टी असती. आणि आता या ज्या शेळ्या आहेत त्यांना समजा काही आजार आला किंवा असं आलं तर मग तसं कसं नियोजन आहे आपल्याला? सर, यांना आजाराचं प्रामुख्याने लसीकरण आहे. यांना आपण एक वर्षातून 3 वेळेस लसीकरण करतो. यांना PPR, ETTT आणि गोट पॉक्स लसीकरण करतो यांचं. तुम्ही घरीच देता का डॉक्टर काही? नाही सर, आपण सगळं ट्रीटमेंट घरीच करतो यांची. अच्छा, आता हे जे लहान पिल्लं तयार होतात त्यांचं नियोजन कसं केलं जातं पहिल्या दिवसापासून? सर, लहान पिल्लं पहिल्यापासून नियोजन काढायचं. पहिल्या दिवसापासून त्यांना आपण झालं का चिक पाजतो. त्यानंतर
त्यांना दूध तर रेग्युलर असतो, पण 2 टाइम त्यांना पिंकू ग्राय पॉटर असतं. सर हे आपल्या उस्मानाबादी शेळ्या आहेत. तर यांचे कानाची कानाची लांबी कमी असते आणि हे ठोसर शेळ्या असतात आणि काळ्या शेळ्या असतात सर, ब्लॅकमध्ये. सर हा बिट्टल शेळ्या आहेत. ही पाहू शकता सर, ह्या शेळीची लांबी, रुंदी, कान, प्रॉपर डोळे 2 प्रकारमध्ये असतात. एक इटकरी कलरमध्ये आणि एक पांढऱ्या कलरमध्ये. बांधा बघू शकता, हे पाहू शकता सर. ही पाट आहे, ही 12 महिन्याची पाट आहे. हिची लांबी रुंदी पाहू शकता सर. गावरान शेळीपेक्षा ही शेळी काठेवाडी आहे. काठेवाडीची ही पाहू शकता सर. यांना जास्त केस असतात, शिंग आणि खाली लोळ्या असतात सर. अच्छा, फक्त काठेवाडीलाच असतं नाही? हो, काठेवाडीलाच असतं. अच्छा, काठेवाडीचं म्हणजे काय, त्याचं दूध पण हे असतं का सर कॉस्टली विकलं जातं का? काठेवाडी शेळी दुधासाठी चांगली आहे सर, आणि आपल्या वातावरणात शेळी तग धरते. अच्छा, आणि त्यांचे शिंग असे पिळदार हा, असतात का? पिळेदार शिंगाची पिळेदार असतात. अच्छा, आणि चाऱ्याला तुम्ही आता हे जे बघितलं आपण शेड, किती बाय कितीचं आहे म्हटले तुम्ही ते? सर शेड 30 बाय 60चा आहे. रुंदी 30 बाय 30 फूट आणि लांबी 60 फूट. अच्छा, आणि आपल्याला याच्यामध्ये किती साधारण किती खर्च आला म्हणले? सर आपल्याला 4.5 ते 5 लाख रुपये खर्च आलेला आहे. याच्यात 3-6 डिव्हिजन काढलेले आहे सर आपण प्रत्येक. आणि वरती आपले हे वापरले पत्र्याचे सिमेंटचे पत्रे वापरलेले हा, सिमेंटचे पत्रे उष्णतेसाठी. वापरले उष्णतेसाठी. कारण की उन्हाळ्यात सर शेळ्यांना भरपूर गरमी जाणवते, आणि गरमी जाणवली की शेळ्या घाबरतात. त्यामुळे आपण पत्रे सिमेंट वापरलेले आहेत. आणि गव्हाणे बनवलेले आहेत अशा प्रत्येक सेक्शनच्या हो, आणि त्यांना गव्हाणी बनलेले आहेत, आणि मधलं अंतर 5 फूट ठेवलेलं आहे सर. अच्छा, मध्ये चारा टाकायला हा, किंवा- चारा टाकायला. शेळ्यांसाठी ब्रीडिंग करण्यासाठी हा ब्रीडर आहे सर आपला. याची पाहू शकता तुम्ही, कानाची लेत, रुंदी, लांबी, हे डोळे हे पाहू शकता सर. किती दाताचा आहे हा? हा आदत ब्रीडर आहे. हा का? हो किती महिने कसं असतं, किती महिन्याचा असं? हो, हा एक 11 ते 12 महिन्याचा ब्रीडर आहे सर. अच्छा. आपण शेळ्यांसाठी यूज करतो. ओके. एक कप्पा केलेला आहे. सुका चारा आपण एक वर्षाचा साठवून ठेवतो सर इथे. अजून या शेड मध्ये कसं नियोजन केलेलं आहे? सर आपण पावसाळ्यासाठी आणि धूळ आतमध्ये येऊ नये, पाऊस आतमध्ये येऊ नये म्हणून आपण नियोजन केलेलं आहे. ताडपत्रे लावलेले आहेत. हे दाखवतो तुम्हाला कसं आहे. नवीन सिस्टीम केलेली सर आपण. हे पाहू शकता सर, ही कप्पीची सिस्टीम आहे. ही कप्पी अशी आपण प्रेस केली की पडदा वरती जातो. पाहू शकता सर. हे पाहू शकता, आणि खाली पण येतो सर. ह्या शेडचं नियोजन असं आहे, आपलं शेड अर्ध बंदिस्त आहे सर. आपण एक सकाळी शेळ्या आहे ना, एक 10 वाजता सोडतो आणि एक 2 वाजता बांधतो. आणि याच्या नियोजनासाठी आम्ही 2 जण आहेत, वडील आणि मी. याचं नियोजन शेडचं पाहतो. एखाद्याला शेड चालू करायचं असेल तर त्यांनी कशा प्रकारे आणि कोणत्या शेळ्यापासून चालू केलं पाहिजे, नाही का? सर शेळ्यांचं असं आहे की उस्मानाबादी शेळ्यांना एक शेळी घ्यायची म्हणलं तर 15,000 ते 16,000 रुपये लागतात. आणि बिटल जर एक शेळी घ्यायची म्हणलं तर 40,000 ते 50,000 रुपये लागतात. आणि पाठीला 25,000 ते 30,000 रुपये लागतात. ज्याचं जसं भांडवल आहे, समज पैसे असे चांगले प्रमाणात असले तर त्यांनी बिटल घेऊ शकता. कारण की बिटलमध्ये उत्पन्न जास्त आहे आणि उस्मानाबादीमध्ये उत्पन्न कमी आहे. सर चालू करताना 10 शेळ्या आणि 1 बोकड पासून चालू केलं पाहिजे सर. ते चांगलं आहे. हो. 10
तर सर आपण या शिवराज गोट फार्मबद्दल छान अशी माहिती सांगितलेली आहे. तर तुमच्या या अनुभवातनं तुम्ही अजून इतरांना काय सांगाल या गोट फार्मच्या व्यवसायाबद्दल किंवा अजून काय सांगाल? सर हा व्यवसाय जर मन लावून केला तर नोकरीपेक्षाही चांगला आहे. तरुण वर्गाने हा व्यवसाय केला पाहिजे आणि याच्यात चांगल्या प्रकारचा पैसा भेटतो सर. 100% हा व्यवसाय तरुणांनी इकडे तिकडे फिरण्यापेक्षा कंपनीत जाण्यापेक्षा हा व्यवसाय केला पाहिजे. माझा संपर्क नंबर 83 29 34 95 26. तुम्ही माहिती विचारू शकता. आपण पिल्लांची बी संगोपनाची माहिती देऊ आणि शेळ्यांची बी संगोपनाची माहिती देऊ. पाठी जशी डिमांड येईल तसे आपण हो पुरवले जातात. हो. ओके. तर धन्यवाद सर, आपण या शिवराज गोट फार्मबद्दल छान अशी माहिती सांगितली. धन्यवाद. तर मंडळींनो, हा होता शिवराज गोट फार्म, जो की आपल्या सालेवडगाव तालुका आष्टी आणि बीड जिल्ह्यामध्ये. तर यांनी आपल्या या गोट फार्मचं नियोजन छान पद्धतीने केलेलं आहे. तर तुम्हाला हे गोट फार्मचं नियोजन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि अजूनही जर काही माहिती पाहिजे असेल किंवा हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याला उत्तर नक्की त्यांच्या मार्फत देण्याचा एक प्रयत्न केला जाईल. तर त्यांचा नंबर पण आपण या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे, तुम्ही संपर्क करू शकता. तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. एक लाईक जरूर करा, हा व्हिडिओ शेअर कराल आपल्या मित्र, विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांना. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.